आज दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे दुपारी ठीक 3 वाजता आचार्य पूज्य भदंत एच धम्मदीप महाथैरो यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक महू मध्य प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार संतोष बांगर, भंते मोगल्यान, माजी नगराध्यक्ष जगदीशराज खुराना, माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, विशाल इंगोले, माजी प्राचार्य विक्रम जावळे, पत्रकार शांताबाई मोरे, सुमित चौधरी, अनिल नैनवानी, प्राचार्य किशोर इंगोले, डॉक्टर सचिन टापरे, दिलीप भिसे, प्रीतम सरकटे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह हिंगोली शहरातील युवक, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अरुण दिपके, टीव्ही 7 हिंगोली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू मध्य प्रदेश या ठिकाणी माझी 26 ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड अध्यक्षपदी करण्यात आली। त्याचं महत्त्वाचं कारण की ज्या भंतेजीने 1972ला ती संस्था स्थापन केली त्या बावलजमध्ये त्यांनी प्रामुख्याने नमूद केलं की या संस्थेचा अध्यक्ष कायमस्वरूपी हे भंतेजीच राहते आणि त्यांच्यामुळे पहिले अध्यक्ष भंते धर्मशील होते, त्यानंतर दुसरे अध्यक्ष 2018पर्यंत होते। 2018ला माझे गुरु स्मृतिशेष प्राध्यापक सुमित बोधे महाथैरो हे झाले आणि त्यांचं 11 जुलै 2024ला निधन झालं। त्यानंतर ती जी रिकामी जागा झाली होती तर मी अगोदरच त्या संस्थेचा सदस्य होतो, त्याच्यामुळे इतर दुसरे कोणी भंतेजी सदस्य नव्हते आणि संस्थेच्या बॉयलेजनुसार भंतेजीच हे संस्थेचे अध्यक्ष असायला पाहिजे, त्याच्यामुळे माझी बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली। जेव्हा पहिले भंतेजी होते धर्मशीलजी, त्यांनी स्वतःचा काही पैसा लावून समाजाचा पैसा लावून बाबासाहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो मिलिटरी कॅम्प त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी शोधला आणि त्याच्यामध्ये 10 बाय 10ची एक छोटीशी गृह की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावाची पाटी दिसली आणि ती पाटी शोधून त्यांनी त्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत ते पोहोचले। त्या काळचे जे काही कार्यशील असणारे जे काही उच्च पदावरती किंवा पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, त्या सर्व लोकांना भेटून ती जागा मिळवली आणि त्या ठिकाणी खूप सुंदर असं बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभं केलं। परंतु त्या स्मारक जरी मध्य प्रदेशामध्ये असलं, बाबासाहेबांचं जन्म ठिकाण जरी मध्य प्रदेशामध्ये असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचा बाबासाहेब हा जीव की रान आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या संदर्भात जेवढी आस्था, आपुलकी, जिव्हाळा, करुणा, मैत्री हा भाव केवळ आणि केवळ महाराष्ट्रीयन उपासक आणि उपासिकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्या स्मारकाला भेटी देण्यासाठी, जन्मस्थळीला भेटी देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो नव्हे ते लाखो बांधव त्या ठिकाणी जात असतात आणि त्या लोकांची राहण्याची व्यवस्था व्हावी याच्यासाठी माझ्या गुरुने प्रथमतः जागेसाठी प्रयत्न केले आणि त्या सरकारने 3.5 एकर जागा मिलिटरी कॅम्पमधली दिली की ज्याची जवळजवळ किंमत आज 100 करोड रुपये आहे आणि ती जागा मिळाल्याच्या नंतर त्या जागेवरती आता महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून येणारे जे काही लोक आहेत तर त्यांची राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये, जेवण्याची व्यवस्था फ्रीमध्ये ही कशा पद्धतीने होईल हे मी माझ्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये पूर्णतः फ्री व्यवस्था करण्याचा मी 100% प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे।